सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चिंतेनं भरलेला राहील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा न मिळाल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. कामाचा जास्त ताण आल्यामुळे तुम्हाला फार मेहनत करावी लागू शकते. बाहेरील व्यक्तीशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही बोलताना शांत राहा. तुम्ही तुमचा बँक बॅलन्स वाढवण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष बिलकुल करू नका. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याचा आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. कुटुंबामध्ये पूजा अर्चा असल्या केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पाहुण्यांची ये-जा सुरू राहील. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी जाईल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांनी आज कोणाशीही वाद घालू नये, अन्यथा तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या सुख समृद्धीमध्ये आज वाढ होईल. तुमचे काही खर्च हे तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात, त्यामुळे तुम्ही त्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. जर तुम्ही कुटुंबातील सदस्यांना काही सल्ला दिला तर ते नक्कीच त्याचं पालन करतील. जर तुम्ही कोणाला काही वचन दिलं असेल तर ते तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबामध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना तुमच्यामध्ये राहील. जॉबच्या ठिकाणी तुमची कला चमकेल, त्यामुळे लोक आश्चर्यचकित होतील. तुम्ही कोणालाही पैसे उधार देणं टाळावं, अन्यथा तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या मुलाला कुठलीही जबाबदारी दिलीत तर तो वेळेमध्ये पूर्ण करेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असेल. ऑफिसमधील अडचणींमुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. तरीही तुम्ही तुमच्या मेहनतीनं आणि समर्पणानं अधिकाऱ्यांपर्यंत आपली बाजू मांडण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्त उत्पन्न मिळणार नाही, तरीही तुम्ही तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करू शकाल. कामासाठी तुम्ही कधी लांबच्या अंतराचा प्रवास करू शकता, जो तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या भविष्यामध्ये फायदेशीर राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत आज चांगला वेळ घालवाल. तुम्हाला नवीन मालमत्ता मिळवण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचं काम आज दुसऱ्यांवरती सोपवू नका, नाहीतर त्यांच्याकडनं एखादी चूक होऊ शकते. कुटुंबातील सदस्याची नोकरी बदली झाल्यास त्याला घरापासून दूर जावं लागू शकतं. तुमचा जुना व्यवहार तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकतो, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सहकार्याची भावना घेऊन येईल. प्रेमळ जीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या पार्टनरच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. ऑफिसमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये तुमचं लक्ष दुसऱ्या कामावरती लागणार नाही. तुम्हाला मित्रांकडनं गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळू शकतात. तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणावरती चर्चा देखील करू शकता. तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवायला हवं, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. तुमच्या चुकांमधून आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तुमच्या मुलांकडनं सकाळी सकाळी तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. कोणताही निर्णय तुम्ही आज घाई गडबडीमध्ये घेऊ नका. मित्रांशी बोलल्यानं तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. तुम्ही तुमच्या कामाची योजना आज बनवू शकता. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचं मात्र थोडंसं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा संमिश्र राहील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे विरोधक तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. ते तुमच्यातील गुणवत्ता पाहून आपापसात भांडणं करतील. जर तुम्ही प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या आईवडिलांचा सल्ला अवश्य घ्या. आज तुम्हाला मन आणि बुद्धीचा वापर करून काही नवीन योजना आखाव्या लागतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत चांगला राहील. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचा विचारही करू शकता. तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्ही तुमच्या भावाकडनं काही मदत मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. व्यवसायामध्ये प्रगती झाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा अडचणींनी भरलेला राहील. तुमचं उत्पन्न वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या कामामध्ये अडथळे आल्यामुळे तुमचं मन मात्र थोडंसं उदास राहील. तुम्ही काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊ शकता. तुम्ही स्वतःला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत राहाल. आज तुमचा एखादा मित्र तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे कुणावरही आंधळीपणाने विश्वास बिलकुल ठेवू नका. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत बिघडू शकते. जर तुम्हाला आधीपासूनच काही आजार असेल तर तो वाढू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांची बदली होऊ शकते. तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागू शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल. लोक तुमची स्तुती करतील. लग्नासाठी चांगले प्रस्ताव तुम्हाला येतील. व्यवसाय करणारे लोक नवीन प्लॅन करतील ज्यामुळे त्यांना चांगला फायदा होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल. वैवाहिक जीवनातील तुमच्या अडचणी दूर होतील. मात्र तुमच्या मनातल्या गोष्टी मात्र कोणालाही सांगू नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवसाय करणारे लोक खूप मेहनत करतील आणि त्यामुळे त्यांना चांगलं यश मिळेल. वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही समतोल राखा. कोणताही व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणाच्याही सांगण्यावरनं कुठलाही अविचारी निर्णय तुम्ही घेऊ नका. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.